मग आग लागायची. कुठं कशी लागायची माहीत नाही, तर किडा पेटायचा. आपल्या त्या निरक्षर असो, अडाणी असो, पैलवान असो, पण माझ्या त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अभ्यास करणार. आणि मग तिथं कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे प्लॅन केला तो. मग आनंद, मी, सुगंध एकत्र बसून आम्ही कॉलेजला असताना प्लॅन केला. तर तिघंजण एका खेड्यातली 1800 लोकवस्तीच्या गावातनी 3 पोरं प्लॅन करू शकतात. तर तुम्हाला तिथं इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पुस्तक आहे, मार्गदर्शक आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. त्याला पाणी प्यायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. त्यामुळे आपण सगळेजण निर्णय घ्यायचा आहे त्याच्या बाबतीत. त्यावेळेला तो प्लॅन केला. यश अपयश मिळत राहतं, असतं, त्रास होतो, पेन्स होतात, फ्रस्ट्रेशन येतं. जे मी तुम्हाला सांगितलं, मी मरीन ड्राईव्हवरती फिरायचो, पहिल्यांदा इंटरव्ह्यूतनं नापास झालो त्यावेळेला अजून फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेलो होतो. 21व्या वर्षी मुलाखतीतनं परत आलेलो होतो. पण दुसऱ्याच वर्षी 3 पोस्टवर सिलेक्ट झालो. एक पण नाही आहे. मी पहिल्यांदा MPSCतनं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, नंतर डेप्युटी कलेक्टर झालो आणि IPS UPSCच्या एक्झाममधनं झालो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलो. 1996ला 1997ला ट्रेनिंगला गेलो. आता 20 वर्ष सर्व्हिसमध्ये होत आहेत. आता 43व्या वर्षी स्पेशल IGP म्हणून काम करतो. त्या कशा पद्धतीनं पास होत गेलो, त्याचं नियोजन कसं होतं, ते काय ऑटोमॅटिक आलं का लक बाय चान्स होता, किंवा आमच्या तिघांचं यश एकत्र कसं काय मिळालं, तर याला एक ट्रॅप होता. वेन यू आर प्लॅनिंग टू फेल वेन यू आर फेलिंग टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल असं म्हटलं जातं. तुम्ही नियोजन करणं हे परत परत रिपीट करतोय की तुम्हाला काय करायचं आहे ते आत्ता ठरवा. म्हणजे IAS IPS ह्या पूर्ण मिळून 150 पोस्ट असतात. IAS IPS आणि IFS सगळ्यात मिळून साधारण 900-950 पोस्ट वेगवेगळ्या 26 अलाइड सर्व्हिसेसमधल्या धरल्या तरी असतात. त्या काय सगळी मिळून येणार नाही आहेत. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्यात कशा पद्धतीनं गोल्स आहेत, त्याला कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. पुस्तकं मिळणं प्रॉब्लेम होता. कशी मिळवणार पुस्तकं. तर मी मोठ्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मी युद्ध पातळीवर प्रयत्न करून यावेळेला 33,000 गणपती मंडळांना DJ आणि डॉल्बी लावू दिले नाहीत. 100% आम्ही यश मिळवलं की डॉल्बी पूर्ण बंद गणपती मंडळ. कारण मी गणपतीच्या आशीर्वादानं IPS मध्ये सिलेक्शन झालं माझं. त्याचं रिझन मी सांगतो. गणपती मंडळात पैसे, मग शेतकऱ्याच्या पोरांना पैसे कुठून मिळणार. इथल्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या कॉलेज, राजाराम कॉलेजमध्ये होतो, गव्हर्मेंट कॉलेज होतं. तिथं काय सिव्हिल सर्व्हिसेसची पुस्तकं तुम्हाला घरी मिळतील अशी परिस्थिती नव्हती. मग आम्ही मित्र बसलो. मग काय करायचं. यावेळेला गणपती मंडळात डॉल्बी आणायचं नाही, नटी नाचवायची नाही. दरवेळेला ती नटी नाचवण्यावर भांडणं आमच्या गावात व्हायचं. मग कोल्हापूर भाग आहे ना, इकडे काय परिस्थिती वेगळी नाही आहे. मी नेवाशाला वगैरे जाऊन आलेलो आहे, सगळा परिसर पाहिलेला आहे तुमचा. सो एक गावे गणपती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि माहीत आहे पोलिसांना किती टेन्शन असते. इथे इन्स्पेक्टर ओमासे बसलेले आहेत. म्हणजे मी गणपती स्तोत्र पण त्यानंतर रोज म्हणायला लागलो. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वासम स्मरणित्यम आयु कामार्थ सिद्धये विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे ज्या देवाच्या पूजनाने प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते, जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. कारण त्याच्याकडे असणारं अटेन्शन. मग ते अटेन्शन आम्ही बदललं. गावातनं पैसे जमा केले आणि व्याख्यानमाला घेतली. त्यावेळेला निर्मल कुमार फडकुले, शिवाजीराव भोसले असे व्याख्याते आणून सुद्धा आमचे 44,000 रुपये शिल्लक राहिले. कारण सहकार चळवळ आमच्या भागात ही चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे. सगळ्या कारखान्यांनी सूतगिरण्यांनी चांगली मदत दिली होती. 7 का 8 हजार रुपये खर्च आले. 44,000 रुपये. मग करायचं काय याचं. तर गाववाल्यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले. कुणी म्हटलं तालीम बांधूयात, कुणी व्यायामशाळा करूयात, कुणी म्हटलं ॲम्ब्युलन्स गावात आणूया, त्याच्यासाठी अजून पैसे जमा करू. पण आम्ही प्रस्ताव दिला की हे पुस्तकासाठी पैसे आम्हाला द्या. आम्हाला काही कथा कादंबऱ्या नाटकं कविता असली पुस्तकं नको. तर आम्हाला MPSC UPSC बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, आर्मी रिक्रुटमेंट याच्यासाठी लागणारी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे. ते वाघिणीचं दूध आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला रिझल्ट दाखवू. गाववाल्यांनी नाही होय करत पुस्तक आणायला परवानगी दिली. 44,000 रुपये आम्हाला पुस्तकासाठी मिळाले.
मी आणि माझे मित्र ती लिस्ट घेऊन पुण्याला गेलो. पुण्यामध्ये जेवढी जमतील तेवढी. त्यावेळेला NCERTची पुस्तकं कुठं मिळतात हे पण माहीत नव्हतं. NCERTची पुस्तक विमाननगरला कुठल्या तरी एका सेंट्रल स्कूलच्या तिथल्या लायब्ररीमध्ये मिळतात म्हटल्यानंतर तिथनं आम्ही जाऊन पुस्तकं आणली. म्हणजे हनुमान जशी संजीवनीसाठी अख्खा डोंगर घेऊन आलेला होता, तशी जेवढी मिळतील तेवढी NCERTच्या पुस्तकात ठराविकच लागतात पुस्तकं. या परीक्षेसाठी व्हॉट नॉट टू डू हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते नियोजन, कॉमन सेन्स, परीक्षेची तयारी, म्हणजे हे UPSCसाठी मी बोलत असलो तरी तुम्ही ह्या रेग्युलर गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सवयी लावून घ्या. कारण अभ्यासाची शैली माझ्या अंगभूत मी करण्याचा प्रयत्न केला होता. मी मोटरसायकलचा नंबर दिसला तरी त्या 786 असेल तर 786 झाली. जगाच्या इतिहासात काय झालं, महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं ते आठवायचा प्रयत्न करायचो. डायरी प्रत्येक पानावर माझ्या छोटी डायरी होती त्या ठोकळ्यात, कारण मी इतिहासच माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. मी कुठलेही म्हणजे CSR एक माझ्याकडे असायचं नेहमी, जे नेहमी जाताना कुठेही वाचायचो. मी अगदी ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्पला रुकडीला गेलेलो होतो कोल्हापूरच्या जवळ. 5 महाराष्ट्र बटालियन NCCC सर्टिफिकेट मी केलेलं आहे. शेवटच्या वर्षी ज्यावेळेला कॅम्प होता त्यावेळेला CSR घेऊन गेलेलो होतो आणि तिथं मग वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या, इलोकेशन कॉम्पिटिशन. मग त्याच्यात मी पार्टिसिपेशन केलं. इंग्लिश आणि हिंदीच, NCC असल्यामुळे 2च ऑप्शन होते. हिंदी काय जमायचं नाही, इंग्लिश पाठांतर खूप चांगलं होतं पण अर्थ काही कळायचं नाही. एक CSRचा मॅगझिन होतं माझ्याकडे आणि त्यात नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता. इकडेही विषय नॅशनल इंटिग्रेशन, पण तो निबंध देशात पहिला आलेल्या मुलाचा होता आणि तो निबंध मी काहीही कळत नसताना जसाच्या तसा पाठ केला आणि मी पहिला नंबर काढला. म्हणजे अजूनही मला तो निबंध आठवतोय. नॅशनल इंटिग्रेशनवरती जो होता, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ-वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आता महत्त्वाचं सांगतो, मी डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणून जे सिलेक्शन झालं त्यावेळेला मला फक्त इंग्रजीमध्ये 100 पैकी 92 मार्क मिळाले होते म्हणून झालेलं होतं. हे 92 मी मराठी माध्यमाचा, माझं ॲव्हरेज इंग्लिश होतं, पण माझं ग्रामर आणि रायटिंगमधलं इंग्लिश बोलताना मी UPSCची मुलाखतसुद्धा मी मराठीतून दिलेली आहे. पण तिथं मी काय केलं, मी पेपर फोडला नव्हता. 92 मार्क मला कसे पडले, कारण त्यावेळेला 40 मार्काला एसे असतो. आता मी कुठला निबंध पाठ केला होता, नॅशनल इंटिग्रेशनचा, आणि इथं मला निबंध कुठला आलेला होता, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आता मी कसे बदल केले त्यातले, म्हणजे मी मगाशी आता भाषणात सांगितलं, नॅशनल इंटिग्रेशनमध्ये कसं होतं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ-वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. इकडं कसं गेलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स लाऊड क्लेम्स and his mouth watering directive. पुढं असं होतं, however with every salute and cheers to our grand and mighty past we cannot but admit that our present is afflicting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. इकडं कसं गेलं, however with every salute and cheers to our grand and mighty past of Jawaharlal Nehru, Indira Gandhi, our present, त्यावेळेला इंदर कुमार गुजराल आणि ते चंद्रशेखर सरकार पडणं वगैरे सुरू होतं, ते सगळं इट इज अफ्लिक्टिंग, समटाईम्स हॉरिफाईंग. असे व्यवस्थितपणे फिलिंग द ब्लँक्स केले आणि व्यवस्थितपणे पेपर तो लिहिला आणि 92 मार्क मिळाले आणि मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकलो. हा प्रयोग माझ्या मित्रानं केला आणि त्याला 37 मार्क फक्त पडले. त्यामुळं हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल अप्रोच असतो, प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली ही वेगळी असते. माझी दुसरं कारण, मी डेप्युटी कलेक्टर होण्याचं, माझा समाजशास्त्र विषय मी घेतलेला होता. कधी घेतला, ज्यावेळेला MPSC प्रिलिम्सचा रिझल्ट लागला आणि मी पास झालो आहे आणि 1.5 महिन्यांनी MPSCची मुख्य परीक्षा आहे हे माहीत झाल्यानंतर मी समाजशास्त्र विषय घेतला. कारण मराठी लिटरेचर माझा दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट UPSCच्या अभ्यासासाठी, IAS IPSच्या तयारीसाठी मराठी साहित्य होता. पण MPSCमध्ये मराठी साहित्याचा चांगला स्कोअर होत नाही आहे, त्यामुळे मला माझ्या मित्रांनी सांगितलं की तो विषय घेऊ नको. मग मी समाजशास्त्र विषय घेतला. समाजशास्त्राचं, सोशॉलॉजीचं स्पेलिंग सोडून मला काहीही माहीत नव्हतं. मी बाजारात गेलो, सगळ्यात छोटं पुस्तक असेल ते निवडलं आणि ते 175 पानाचं पुस्तक घेऊन आलो. आणि माझा एक मित्र संजय देशमुख, जो MPhil इन सोशॉलॉजी झालेला होता, त्याला म्हटलं मला जरा मार्गदर्शन कर रे, माझं 7 दिवस मी देऊ शकतो या विषयाला, मला समाजशास्त्र विषयात चांगले मार्क्स पाडायचे आहेत. तोही मेन्सला होता.
तो 3 ठोकळे त्यानं मोठे मोठे काढले आणि जवळजवळ 350-400 डेफिनेशन्स इंग्लिशमध्ये त्याला पाठ होत्या. आणि असं टेन्शन दिलं की म्हटलं आता आपण गळ्यात दगड बांधलेला आहे आणि उडी मारलेली आहे आणि 100% बुडणार. मात्र ते 7 दिवस त्या पुस्तकाबरोबर मी अभ्यास केला, म्हणजे रोमॅन्स केला, लिटरली कॉन्सेप्ट समजून घेतले. ते पुस्तक आहे 3 इडियट्समध्ये तो पाठवतो तसं नव्हतं. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझं मार्कशीट तुम्हाला मी दाखवेल. ज्यावेळेला रिझल्ट लागला, जो MA इन सोशॉलॉजी होता संजय देशमुख, त्या माझ्या मित्राला 200 पैकी 80 मार्क पडले, म्हणजे 40% मार्क मिळाले. त्या ठिकाणी 8 दिवस रोमॅन्स करून 8 दिवसच अभ्यास करून मला 200 पैकी 160 म्हणजे 80% मार्क मिळाले. अगेन मी पेपर फोडला नव्हता किंवा पेपर फोडून सुद्धा समाजशास्त्रात विश्लेषणा पद्धतीनं मार्क मिळत नाहीत. काय केलं मी? कॉमन सेन्स. रोजच्या जीवनशैलीमध्ये आपलं जे निरीक्षण असतं, आपलं ऑब्झर्वेशन असतं, ते खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न काय होता समाजशास्त्रात? बलुतेदारी सिस्टमबद्दल प्रश्न होता. तर बलुतेदारी सिस्टम मला पुस्तकात वाचायची गरज काय आहे? माझा खेड्यात जन्म झाला आहे, ते 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, तो शेतकरी, त्यांच्यात असणारी बार्टर सिस्टम, रोजचं ऑब्झर्वेशन आहे. आणि माझ्या विश्लेषणात पद्धतीने मी इंडिपेंडंट त्याचं ॲनालिसिस केलं, कुठलंही बॅकग्राऊंड नसताना. कारण या परीक्षा म्हणजे तुमच्यातल्या ऑफिसर लाईक क्वालिटीज या पाहत असतात, चेक करत असतात. त्यामुळं या बलुतेदारी सिस्टममध्ये परफेक्ट मी विश्लेषण करून त्याचं उत्तर लिहिलं. दुसरा प्रश्न होता काय? सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतावाद. धर्मनिरपेक्षतावाद मला सोशॉलॉजीच्या अँगलनं माहीत नव्हता, पण मला सेक्युलरिझम हे इतिहासाच्या अँगलनं खूप चांगलं माहीत होतं. कारण युरोपमध्ये 30 इयर्स वॉर झाला, त्यात ट्रिटी ऑफ ट्रॉस्की झाली, त्यातनं सेक्युलर म्हणजे प्रोटेस्टंट अँड कॅथलिक्समध्ये वॉर झालं आणि त्यातनं ह्या कॉन्सेप्टचा उदय झालेला आहे. त्यामुळे त्याचं रिलेव्हन्स आपल्या देशाच्या दृष्टीने कितपत आहे, टॉलरन्स आणि सेक्युलरिझमचं कम्पॅरिझन, हे इतकं चांगल्या पद्धतीने मी जगाच्या इतिहासाच्या अनुषंगानं लिहिलं की इतरांपेक्षा वेगळं उत्तर झालं. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली, असं काहीतरी म्हणतात. आणि मला एवढे मार्क मिळाले. त्यामुळं आपला जो ध्यास आहे, म्हणजे ज्ञानाचा ध्यास, अभ्यासाचा ध्यास, हे खूप छान संस्कृत सुभाषित मला माझ्या शिक्षकांनी, 7वीला माझं संस्कृत होतं, मी शिराळ्याला शाळेला गेलो त्यावेळेला, विद्वत्वांच नृपत्वांच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची ही तुलना कधीही होऊ शकत नाही आहे, कारण राजाची त्याच्या स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळे अभ्यासाचा ध्यास ठेवायचा आहे. मी IPSमध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेला माझं क्वालिफिकेशन होतं BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी माध्यम. पण मी त्यानंतर IPS झाल्यानंतर तिथं ट्रेनिंगला असताना हैदराबादला मास्टर्स इन पोलीस मॅनेजमेंट उस्मानिया युनिव्हर्सिटीमधनं ही मास्टर्स डिग्री घेतली. परत आल्यानंतर मी MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं माझं हिस्ट्रीमध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर मी लातूरला आणि नांदेडला SP असताना तिथनं मी LLB माझं कंप्लीट केलं. आणि गेल्या वर्षी मी मराठवाडा विद्यापीठातनं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून LLMचं फर्स्ट इयर तिथं फर्स्ट येऊन कंप्लीट केलं. आता सेकंड इयरला मला ॲडमिशन घेता आली नाही आहे, कारण 1 वर्षात माझी ट्रान्सफर झाली.